पोलीस स्टेशन जे निवेदन दिले कशाबद्दल होते? निवेदन आपण या कारणास्तव दिलेले आहेत की स्वर्गीय सुनील शामराव दैवे राहणार बोदवड यांचेच 2 दिवसाच्या अगोदर या ठिकाणी यांचा मृत्यू झालेला आहे। तरी या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांनी या सर्व गोष्टीची चौकशी करण्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जे सुनील दैवे आहेत यांना बोदवडमध्ये त्यांच्या घराजवळ काही लहान मुलांवरतून वाद झालेला होता। तर त्या वादाप्रती या ठिकाणी 6 व्यक्तींनी सुनील शामराव दैवे यांना जबर अशा प्रकारची मारहाण केलेली आहे आणि त्यांना उपचारादरम्यान जळगावला रवाना करण्यात आलेलं होतं। तर जळगावच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचारादरम्यान त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तर या ठिकाणी बघा, आज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज कोणी व्यक्ती सुरक्षित आहे की नाही असं या ठिकाणी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे। आणि आम्ही सर्व मुक्ताईनगर नवयुवक मंडळ तेली समाज मंडळ या ठिकाणी सर्व तेली समाजाच्या वतीने मुक्ताईनगर पोलीस स्टेशन निरीक्षक साहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि केवळ अटकच करण्यात यावी, तर यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जामीन मिळायला नको पाहिजे। आज आपण बघतो की या ठिकाणी आरोपी जे असतात ते आरोपी काय करतात, या ठिकाणी अटक झाल्याच्या नंतर त्यांना 8 दिवसामध्ये 12 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये बेल मिळते आणि त्यांना असं वाटतं की आपल्यावरती काहीच झालेलं नाही आहे, मग ते असे गुन्हे परत करत असतात। हे सराईत गुन्हेगार असलेले आहेच आणि अशा सराईत गुन्हेगारांना या ठिकाणी कठोर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा आपण दिली पाहिजे आणि त्याचप्रमाणे यांची पूर्ण बोदवड शहरामध्ये पूर्णपणे यांना निवस्त्र करून यांची धिंड काढली पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी सर्व गावामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे याचा वचक असेल आणि जेणेकरून असं काम कोणी करणार नाही। आणि त्याचप्रमाणे यांना आम्ही महाराष्ट्र राज्य तेली प्रांत आणि महाराष्ट्र राज्य तेली नवयुवक मंडळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आम्ही निवेदन देणार आहेत आणि अशा प्रकारच्या आरोपींना केवळ अटकच नव्हे तर कठोर शासन व्हायलाच पाहिजे। कारण एका गरीब कुटुंबातील गरीब व्यक्तीला या ठिकाणी मारहाण केलेली आहे, जो हातापायावरती आणि हात मजुरीवरती या ठिकाणी 2 पैसे कमवून आपल्या संसाराचा या ठिकाणी उपभोग करत असताना अशा व्यक्तींना या ठिकाणी मारलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व या तेली समाज बांधव या ठिकाणी आपल्याला जाहीर आव्हान करतो की अशा प्रकारच्या गुंड व्यक्तींना आपण या ठिकाणी शिक्षा केलीच पाहिजे, यांना कठोर शासन झालंच पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य कोणी करणार नाहीत। कारण गरीब व्यक्तीवरती एक प्रकारचा अन्याय झालेला आहे, या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतोय। आज कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की आपण सुद्धा या गोष्टीमध्ये अगदी जवळीकतेच्या भावनेने लक्ष घालून या गोष्टीला पूर्णपणे निर्बंध केले पाहिजे, ज्यांना कठोर शासन केलंच पाहिजे। त्याचप्रमाणे असं निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहेत की अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तींना आपण या ठिकाणी कठोर शासन करून त्यांची पूर्ण शहरावर धुंड काढली पाहिजे आणि हे भविष्यामध्ये कदाचित अशा प्रकारचं कृत्य करणार नाहीत। बस एवढंच सांगून या ठिकाणी माझे 2 आरोपी कोण आहे, आरोपींचे नाव नाव जरा उच्चार या ठिकाणी आरोपी देवीदास प्रभाकर गंगतिरे, साई अरुण गंगतिरे, कल्पेश अरुण गंगतिरे, ऋषिकेश समाधान गंगतिरे व प्रेम संजय गंगतिरे यांनी फायटर कड्या तसेच लाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि हेच या ठिकाणी पूर्णपणे 100% आरोपी आहेत।